वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. वनवास रामाला होता, पण जानकी सुद्धा वनवासात जाते का? माझं सौभाग्य जर 14 वर्षासाठी वनवासात जात असेल तर मला अयोध्येमध्ये राहण्याचा अधिकार नाही का? अरे एखाद्या मायमाऊलीचा नवरा जर साहेब असेल तर पूर्ण गावामध्ये त्या बाईला काय म्हणतात? तो त्याच्या बायकोला साहेबीन म्हणतात. एखाद्या मायमाऊलीचा नवरा जर मास्तर असेल तर पूर्ण गाव काय म्हणताय तिला? ओ मास्तरीन बाई. येतं का खुरपायला? अहो सगळ्या डिग्र्या यांच्या तुम्हाला लागतात, बरोबर आहे की नाही? तिला जर म्हटलं करा सई तर ती म्हणती लावा अंगठ्याला शाई. तरी पण मास्तरीन बाई. अर्थात पतीच्या सुखामध्ये जशा तुम्ही सामील होता तसं पतीच्या दुःखामध्ये सुद्धा सामील व्हायचंय. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लोकिका चारोतेही. अर्थात मायबापाला हित व्हावं वाटतं, पण हित कशात माहित नाही. परफेक्ट आपलं हित कशामध्ये आहे हे फक्त संतांना माहित आहे. का माहित आहे? संत जे इथं आलेत ना, तुमचं आमचं हित शोधूनच आले. शोधून आले संत, शोधून आले संत, शोधून आले संत, शोधून आले संतांना हित का माहित आहे आपलं? महाराज म्हणतात संत जे आलेत शोधूनिया आले संत, हिता हित जगाचे. तुमचं आमचं हित शोधूनच संत इथं आलेले आहेत. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये जे हित केलं ते संतांनीच केलं. त्याची माझे हित करीते जगा, त्याची माझे हित करीते जगा, महाराज म्हणतात माझं जे हित केलं ते संतांनीच केलं. त्याची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. अर्थात जगामध्ये तुमचं आमचं हित व्हावं ही अगदी संतांची तळमळ आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तुमचं आमचं हित व्हावं याच्यासाठी साधू संतांनी तुम्हाला जागृती दिली. खरं तर बघा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहे. जो सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणायचं. पोषितो जगाशी एकला तो,
पण जे सगळ्यांना जागवण्याचं काम करतात त्यांना संत म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात तुम्हाला झोप लागली कशी? आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा. चोर नाडोनी निजल्यात भागा, चोर नाडोनी निजल्यात भागा, चोर नाडोनी निजल्यात भागा, चोर नाडोनी निजल्यात भागा. हे चोर नाडोनी निजल्यात भागा, चोर नाडोनी निजल्यात भागा, चोर नाडोनी निजल्यात भागा, चोर नाडोनी निजल्यात भागा. आता जागा आता जागा हो आता जागा, आता जागा आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा हो आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. हे आता जागा रे बाई नो जागा, हे आता जागा रे बाई नो जागा. ओर निजला ओर निजला ओर निजला नरोली बाला. आता जागा रे बाई नो जागा, हे आता जागा रे बाई नो जागा. जागा जागा वाजवा टाळ्या. टाळ्या वाजायला काय ढिल्ल पडू नका जा तुम्ही. महाराज म्हटले बाबांनो तुम्हाला झोप लागली कशी? चोर नाडोनी निजल्या ते भागा. या शरीर रूपी गावाला आलात तुम्ही, जाग झालं पाहिजे. पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडूनिया. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. महाराज म्हणतात तुम्ही जाग झालं पाहिजे. जगजोगी जगजोगी जगजाग बोलावे. जगजोगी 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 जगजाग बोलावे. हा जगजोगी जगजोगी जगजाग बोलावे. हरी जगजोगी 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 जगजाग बोलावे. जगजा
जागे बोलत ती जाग जाग बोलत ती अनेक जाग करणारे अभंग आहे. उठा गिचे माय बाप कैसी लागली झोप, उडबा होय जागा पाहे वासुदेवाला, सुदीन उगवला दाना फुले घाला. मायबाप हो, साधू संतांनी जागृती देण्याचं काम केलं. का जागृती देतात माहित आहे साधू संत? विलास दादा बरोबर ना का विशाल? विलास दादा. गाडी जर स्पीडने रस्त्याने चालली तर पाठी यालाच म्हणायचं जवळी नाही चित्त, आणि काही मांडी गेले प्रेत. अर्थात आपण बाहेरून जागे आहेत पण आत्महिताच्या ठिकाणी आतून झोपलेलो आहोत. म्हणून साधू संत तुम्हा मला जागृती देतात. महाराज कळालं, जागृती दिली वेगवेगळ्या माध्यमातून साधू संतांनी, पण नेमकं साधू संतांनी कुठं जाग केलं आणि आम्ही कुठं जाग राहायचं? साधू संतांनी आपल्याला काही ठिकाणी जाग केलेलं आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. क्रमांक पहिल्यांदा साधू संतांनी आपल्याला धनाच्या ठिकाणी जाग केलं. धन कशाला म्हणायचं? जे निधन होईपर्यंत कमवलं जातं त्याला धन म्हणतात. धन म्हणजे काय विनेकरी महाराज? धन कशाला म्हणतात? बोला की राव, काय आजारी आहेत का? धन कशाला म्हणतात सांगा की मला माहित नाही. असं करतात ते. धन म्हणजे काय? पैसा. पैशाच्या ठिकाणी जाग केलं. जाग केलं म्हणजे काय महाराज? आम्ही पैसा कमवायचा नाही का? नाही. असं कोणत्या साधूने, असं कोणत्या ग्रंथाने, असं कुठल्या शास्त्राने सांगितलं नाही. धन कमवायचं हो. कारण ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलोत, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलोत, तो देश होता कसा? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया पर तीर्थ बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओ 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 हरिओ. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. जहाँ सूरज पहले सबसे आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ज्या राष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, तो देश कसा आहे? ऋषी प्रधान, कृषी प्रधान, संस्कृती प्रधान देश आहे. हे प्रीत जहा की रीत सदा, हे प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. जहाँ अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ कितने पावन है लोग जहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. ज्या राष्ट्रामध्ये, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, खऱ्या अर्थाने तो देश समृद्ध देश आहे. कारण बघा, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाहीत, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी दिराणा जठणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, कोल्या इतका लबाड नाही,
काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजा होणे नाही. अशा पवित्र देशामध्ये, पवित्र राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. हे समृद्ध राष्ट्र आहे. धन कमवलं पाहिजे, कारण आज जे व्यवहारामध्ये जे आपल्याला किंमत आहे ना, कशामुळे किंमत आहे? पैसा आहे म्हणून किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. आज समाजामध्ये जो मान आहे तो कोणाला मान आहे? ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला मान आहे. असं म्हणतात पैशाला 3 नाव आहेत. पैसो तेरे 3 नाम, परशा, परसोवर, परशुराम. इथलचे सोडून बर का, खाली आमचे तिकडचे बीडचे. हा, मला थांबायचं तासभर अजून. पैसा जर नसल माणसाकडे तर लोक सहज बोलून जातात. काय परशा? थोडा चांगला पैसा आला की लोक काय म्हणतात? काय परशुराम? अजून चांगला पैसा आला की लोक म्हणतात काय परशुराम सेठ, बरी आहे का तब्येत? चौकशी तब्येतीची काळजी कोणाची घेतल्या जाते? ज्याच्याकडे पैसा आहे दादांनो त्याचीच काळजी. एक लक्षात ठेवा, आज समाजामध्ये पैशावाल्याला किंमत आहे बघा. अरे श्रीमंताची जर शेळी मेली तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बातमी जाते विशाल महाराज. पण गरीबाची मेली बायको नाही गेलो कुणाला ऐकू. अशी अवस्था आहे. म्हणून पैसा कमवला पाहिजे, कारण आज की दुनिया है कंगाल. हे मान माला माल कि पैसा बोलता है, पैसा बोलता है. कारण की पैशाशिवाय जगामध्ये किंमत नाही दादांनो. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. काम करी काम वेड्या, काम करी काम रे. काम करी काम वेड्या, काम करी काम रे. पैशाची जादू लैणारी, ताण्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस, त्या पैशाची गुलाम रे. काम करी काम वेळा करी काम करी काम करी दाम करी. दादांनो जगामध्ये जी किंमत आहे ती पैशाला किंमत आहे. आज व्यवहारामध्ये घरामध्ये जी किंमत आहे आपल्याला ना, याच्यामुळेच किंमत आहे. जववरी चळण गा तव मनती माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची खाजा. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब तक अपने पल्लों में पैसा है तो सब लोग सलाम करे. अपने पल्लों का पैसा निकल गया तो कोई न बोले मीठा. कोण कोणाचे सोबते हो महाराज? आपली बायको चहा म्हटलं की चहा, दूध म्हटलं की दूध, कॉफी म्हटलं की कॉफी, शरबत म्हटलं की शरबत, रोगेल म्हटलं की रोगेल आपल्याला लगेच देते. जागेत ना तुम्ही? कुठपर्यंत? जोपर्यंत आपण माल घरामध्ये आणतो ना तोपर्यंत. हे आमच्या सगळ्या महाराज मंडळींनी माझ्यासहित कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलंय. उठा ठेव, आपली बायको आपल्याला किंमत कुठपर्यंत देते हो? जोपर्यंत घरात आपण पैसा आणतो तोपर्यंत. 4, 8, 10 दिवस, महिनाभर घरात बसान, बसल्या बसल्या उग म्हणून बघा
काय ग पाणी देतीस का प्यायला? ती म्हणते हात मोडले का तुमचे? कोणाला सांभाळू? लेकरं सांभाळू का तुमच्या मायबापाला सांभाळू? काय काय सांभाळू? तिला सांगायचं फक्त तुझं तोंड सांभाळ बाबा, काही सांभाळू नको. अर्थात धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी, नाद बाबा म्हणतात. अर्थात पत्नी सुद्धा आपल्याला आपली किंमत देते, पैसा आहे म्हणून. ते पैसा जर आपला गेला ना, ती बायकोच म्हणते, आदराने आपल्याला मान देणारी बायको म्हणते, आता काय म्हणते माहित आहे? त्या धनाची झाली आतुती, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता तुमच्या नावडती गोष्टी, रागे उठी फडफडोनुई. सगळे सुखाचे सोबते आहेत दादांनो. अर्थात महाराज मग पैसा आम्ही कमवू गड्या, काही झालं पैशाला जर किंमत असेल ना, काही करू पण पैसा कमवू. महाराज म्हणले तसं चालत नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागे कोण्या गोर गरिबाचा तळतळाट नसावा. याला म्हणायचं जोडून या धन उत्तम व्यवहारे. कारण 2 लाखाच्या आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा घामाच्या धारेत भिजलेली 100 रुपयाची नोट जास्त श्रीमंत असते, हे लक्षात ठेवा. उत्तम मार्गाने धन कमवायचं, याच्यासाठी साधू संतांनी आपल्याला जागृती दिली. मायबाप होय, लक्षात ठेवा. भगवन आणि उत्तम मार्गाने धन कमवायचं, उत्तम मार्गाने खर्च करायचं. कारण भगवान परमात्म्याने जे आयुष्य दिलंय ना आपल्याला, आता हे सगळ्याला बोनस दिलेला आहे. आयुष्याचा गेलेला एक क्षण सुद्धा किती लाखो रुपये खर्च केले तरी परत मिळत नाही. कारण की कोरोनाच्या काळाच्या नंतर सुद्धा आपण जिवंत आहोत, ते भगवंताचे उपकार आहेत. का देवाने आपल्याला जिवंत ठेवलंय माहित आहे? देवाला आपली गरज आहे म्हणून देवाने आपल्याला ठेवलंय. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही, त्या दिवशी आपल्या दारावर गर्दी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. दादांनो, उत्तम मार्गाने धन कमवा आणि उत्तम मार्गाने त्याचा खर्च करा, वेच करा. देवाने दिलंय ना आयुष्य, त्याच्या कार्यासाठी आपण आपल्या धनातील थोडासा हिस्सा इथं खर्च केला पाहिजे. कीर्तनाला येत असताना रिकाम्या हाताने यायचं नसतं. जागेत का तुम्ही? आणि कीर्तनकार महाराजाचं दर्शन घेत असताना रिकाम्या हाताने दर्शन घ्यायचं नसतं. उभ्या महाराष्ट्रभर फिरतो, माझं रिकाम्या हाताने कुणी दर्शन घेत नाही. आमच्या इकडे गड आहेत, कीर्तन झालं की सगळे लोक दर्शनाला येतात आणि कीर्तनकार महाराजाच्या समोर असा पैशाचा ढिगारा लागतो. तुमच्या इकडे कसं आहे? नाही देत? नाही, ते बाबा लय मोठ्याने मला हलवते. पण एक लक्षात ठेवा, आजचा लय चांगला दिवस आहे. कालच अधिक मास लागलाय. अधिक मासात अधिकस्य अधिक फलम आजपासून चालू करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकाला असंच म्हटलं, माझं रिकाम्या हाताने कुणी दर्शन घेत नाही. एका बादराने अर्धी 5ची आणि अर्धी 10ची नोट दिली. लय अवघड आहे महाराज. बरं, कीर्तन झालं की पुढचं गाव गाठायचं असतं. आमच्या सोबत एक मित्र असतात. म्हटलं, महाराज ही बघा अर्धी 5ची आणि अर्धी 10ची, इकडे बघा, माझ्याकडे बघा. महाराज म्हटले, एखादा गिराईक असं समजा. अरे नाही म्हणलं, चालून पाहू कुठं तरी. खालून 5ची धरली न वरून 10ची धरली. आणि दुकानदाराला म्हणाला, दुकानदार बिस्किट पुडा द्या. मला वाटलं धरीन टाकीन गल्ल्यात. त्यांनी पूर्ण नोट उलगडून दाखवली. बाबा नोट बघा. म्हणलं चुकून आली. उघड पडल्यावर काय करता? आळंदीला एक महाराज आहेत आमच्या, त्यांच्या दर्शनाला गेलो. तुम्हाला नाव नाही सांगत आता त्यांचं. बाबाचं दर्शन घेतलं आणि ती 100 रुपयाची 50 ती अर्धी 10ची आणि अर्धी 5ची नोट दिली. बाबाने पाहिलीच नाही, तशीच खिशात घातली. म्हणलं चालली. थोडं पुढं गेलो की बाबाने आवाज दिला, महाराज इकडे या. म्हणलं उघडं पडलं वाटतंय. बाबाने दुसऱ्या खिशात हात घातला आणि मला 100ची नोट दिली. म्हणलं बाबा हे कशाला 100 रुपये? राहू द्या महाराज, तुम्हाला चहा पाण्याला नाश्ता पाण्याला. अहो म्हणलं बाबा पण मला माफ करा. म्हणले काय झालं? म्हणलं बाबा माझी नोट उघडून बघा ना. बाबा म्हटले माझी नोट उघडून बघ ना. का हसले मला माहित नाही, पण बाबा
माझी 2 ठिकाणे जोडलेली होती, बाबाची 3 ठिकाणे जोडलेली होती. 5ची 10ची पुढं 100ची. म्हणजे बाबाला माझ्या पुढचं गिराईक भेटलं होतं. असा जर दान धर्म करत असाल तर काही उपयोग होणार नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने धन कमावं आणि उत्तम मार्गाने त्याचा वेच करावा. खऱ्या अर्थाने धनाच्या ठिकाणी साधू संतांनी जागृती दिली. धन, दारा. दारा म्हणजे कोण? चुलती. हा, काहीला काही मेळ लागत नाही महाराज. उगा आपलं येऊन बसायचं म्हणून बसायचं, मान हलवायचे आपले. काहींना कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. आळंदीला, आता आळंदीला विशाल महाराज आळंदीला राहत होते. आमच्या शेजारी एक फ्लॅट मध्ये एक आजी राहते. सकाळी सकाळी उगच उठलो, उगच सकाळी सकाळी आजीला जे हरी झाला, राम राम झाला, श्याम श्याम झाला. म्हणलं आजी काही माहित आहे का? आजी म्हटली काय महाराज? म्हटलं ते पलीकडच्या फ्लॅट मधले ते साहेब, त्यांचं काय महाराज? म्हणलं ते कोमात गेले. आजी काय म्हटली माहित आहे का? महाराज मोठ्या लोकांचं काय घेऊन बसले, कुठं जातील ते? अरे म्हणलं ते मेलं आणि तुम्ही म्हणता कुठं जातात? काहीला काही मेळ लागत नाही, कळत नाही, हे सुद्धा कळत नाही महाराज. काही कीर्तनात हालत नाही, डोलत नाहीत, गेलेत का म्हणून ते कळतही नाही. एक माझ्या कीर्तनात असं समोरच तोंड टाकून बसलं. म्हणलं असं तोंड टाकून का बसलात? तो म्हणला मला उपवास आहे. म्हणलं सोडून दे ना, काय तू उपवास असं तोंड पाडून बसायचं? असं कीर्तनात फ्रेश बसलं पाहिजे. कारण की एक लक्षात ठेवा, एवढी चांगली जागा, इथं पवित्र जागा, इथं समाधानाचं ठिकाण आहे. इथं तोंड पाडून बसायचं नाही. कारण एक लक्षात ठेवा, देवाचा भक्त नाराज असला तर देव नाराज होत असू. लक्षात ठेवा, देवाच्या दरबारात आलात ना, प्रसन्न चेहऱ्याने बसायचं. अर्थात सांगण्याचं तात्पर्य, दारा. दारा कुणाला म्हणतात? बोला पटपट महाराज. हा हा, वर हात करतात तुम्ही, सांगा. दारा म्हणजे कोण? वा वा वा. दारा म्हणजे पत्नी. पत्नीच्या ठिकाणी जागा केलंय. प्रत्येक मायमाऊलीने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. प्रत्येक मायमाऊलीने. बघा, मी रामकथा करतो. रामायणामध्ये रामप्रभूला 26 वर्षाचा वनवास झाला, बरोबर ना? तरी काही माना झालं होतं. अहो 26 नाही, 27 बरोबर ना? 27 नाही हो, 20 वर्षाचा झाला आता. 20 वर्षाचा, बरोबर ना बाबा? मग 20 नाही, 12 वर्षाचा. 12 आता बरोबर आहे. बरोबर आहे ना आता? बरोबर आहे. आजी म्हणतात बरोबर आहे. चलू द्या तुमचा, चलू द्या रगडान महादेव उघडा शिगत झाली आता. अहो रामप्रभूला वनवास जो झाला, 14 वर्षाचा वनवास झाला. रामायण ऐकलं का तुम्ही? महाराज रामायण तर लय लहानपणी ऐकलं. आता महाभारत घरात चालू आहे, रामायणाचं कशाला सांगता? रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला. हरी तापस बेश विशेष उदास, 14 बरस राम वनवास. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाये. 14 वर्षाचा वनवास होता आणि रामाला वनवास होता. तरी सुद्धा जानकी माता रामप्रभूला म्हणतात की स्वामी, तुम्हाला एकट्याला वनवासात जाता येणार नाही, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय. का? मी तुमची छाया आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे. मला तर आश्चर्य वाटतंय, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी मी पुढती तुमच्या. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. वनवास रामाला होता, पण जानकी सुद्धा वनवासात जाते. का? माझं सौभाग्य जर 14 वर्षासाठी वनवासात जात असेल तर मला अयोध्येमध्ये राहण्याचा अधिकार नाही का? अरे एखाद्या मायमाऊलीचा नवरा जर साहेब असेल तर पूर्ण गावामध्ये त्या बाईला काय म्हणतात? तो त्याच्या बायकोला साहेबीन म्हणतात.
एखाद्या माईमाऊलीचा नवरा जर मास्तर असेल तर पूर्ण गाव काय म्हणताय तिला, ओ मास्तरीन बाई, येतं का खुरपायला? अहो सगळ्या डिग्र्या यांच्या तुम्हाला लागतात, बरोबर आहे की नाही? तिला जर म्हटलं करा सई तर ती म्हणती लावा अंगठ्याला शाई, तरी पण मास्तरीन बाई. अर्थात पतीच्या सुखामध्ये जशा तुम्ही सामील होता तसं पतीच्या दुःखामध्ये सुद्धा सामील व्हायचंय. धन दारा पुत्र, पुत्र म्हणजे कोण? अहो मुलगा. पुत्र म्हणजे कोण? प्रत्येक मायबापानं आपल्या लेकराच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, प्रत्येक मायबापानं. कारण मुलांना वाढवणं महत्वाचं नाही तर मुलांना घडवणं महत्वाचं आहे. नुसतं घडवणं महत्वाचं नाही तर संस्कार देऊन घडवणं महत्वाचं आहे. कारण बघा, सगळ्यात मोठी हल्लीच्या काळात जर संपत्ती कोणती असेल तर ती संस्काराची संपत्ती आहे. कारण की ज्या ज्या मायबापानं लेकराला संस्कार केले खऱ्या अर्थाने ते मायबाप आज सुखी आहेत. आणि ज्या मायबापानं लेकराला नुसत्या संपत्त्या कमवून ठेवल्या ते मायबापाचे काय हाल आहेत त्यांची त्यांना विचारा. ते घरी नाहीत, भेटायचं असेल तर त्यांना वृद्धाश्रमातच जावं लागतं. अर्थात लेकरांना वाढवणं महत्वाचं नसतं तर लेकरांना घडवणं फार महत्वाचं असतं. आजही बघा, कोणाला सांगावं लागत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की म्हणले का नाही तुम्ही? आणि तुम्ही पाकिस्तानचे आहेत का इकडचे? छत्रपती शिवाजी महाराज की ते पटकीन म्हणले. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या तोंडातून आपसूप जे येतं का? आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना नुसतं वाढवलं नव्हतं तर आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देऊन घडवलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं कार्य केलं की प्रत्येकाच्या हृदयात आपल्या जगण्यानं आपल्या कर्तृत्वानं मंदिर उभारलं. त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. घडवलं नाही, आई जिजाऊ साहेबांना वाढवलं नाही, व संस्कार केले शिवबावर. कसे संस्कार केले 2 मिनिटाचं उदाहरण ऐका आणि प्रत्येक मायमाऊलीने हे उदाहरण घरी घेऊन जा. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे आणि त्या जुन्नर नावाच्या तालुक्यामध्ये शिवनेरी नावाचा किल्ला आहे. त्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, सगळ्यांना माहित आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एक राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवाजे दिसल्यावर, भगवाने दिसल्यावर, भगवाने दिसल्यावर. जात पातना धर्म पाहिला जगला माणूस जगला माणूस केवळ, जगला माणूस केवळ.
लढाईसाठीचा. अरे लढाईला जात असताना विचार केला नाही दिवस आणि रात्रीचा, कारण स्वाभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. एक सात पातना नरहरबाईला लग्न माणुसकीवर. पुन्हा जगा अशी सचिव भक्ताचार दयावर. पुन्हा जगा अशी सचिव भक्ताचार वाजवा की जोरदार वा. मला बऱ्याचदा म्हणतात महाराज तुम्ही शिवाजी महाराज कीर्तनात सांगता. शिवाजी महाराज काय देव होते का? पण राजांनो, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण आज मंदिरातला जो देव आहे ना, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आज इथं या पवित्र धर्ममंडपामध्ये बसलात ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 बा झालेत. 3 नावं लय मॅच आहेत. 1 विठोबा, 2 तुकोबा, 3 ज्ञानोबा आणि 4 शिवबा. विठोबाने काय दिलं असं विचाराल तर विठोबाने हा भक्ती प्रेमाचा आनंद दिला. तुकोबाने काय दिलं असं विचाराल, आपला माथा सुधरावा याच्याकरता गाथा दिला. ज्ञानोबाने काय दिलं असं विचाराल, सांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरी आणि सर्वसामान्य माणसाकरता हरिपाठ नावाचा ग्रंथ दिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय दिलं असं विचाराल, इथं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. हे हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं. मला एकाने विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्याला जरा गंमतशीर उत्तर दिलं होतं विशाल महाराज. अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यासारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. राजनीती, विद्धनीती, गनिमी काबा, कूटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यासारख्या पवित्र विचाराची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा. या भारत देशाची आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा आमचा संबंध हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. अरे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे दादांनो. म्हणून आजही सांगतो, शिवाजी महाराज एवढ्या ताकदीने आपण सांगतो, आपलं रक्त सळसळतं. आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलोत ना, ती माती सामान्य नाही, सामान्य नाही, पवित्र माती आहे. अरे या मातीमध्ये शिवाजी राजे घडले, या मातीमध्ये संभाजी राजे घडले, या मातीमध्ये अफजल खान गाठला, याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशी ही पवित्र माती आहे दादा. पवित्र राष्ट्रामध्ये, पवित्र मातीमध्ये जन्माला आलेले माणसं आहेत. म्हणून कीर्तनाला बसत असताना जरा असं मरगळल्यासारखं बसायचं नाही. जुने लोक सांगायचे, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा कणा कसा असला पाहिजे, ताट असला पाहिजे, ताट. काही लोक असे कुबडं काढून बसतात कीर्तनात. बैठा बेटा सावधान. ताट आहेत का सगळे? हा, अगोदरच ताट झाले सगळे. आता अर्थात सांगण्याचं तात्पर्य, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. अवघा 5 महिन्याचं वय होतं शिवबाचं. आई जिजाऊ साहेबानं शिवाजी महाराजांना वाढवलं नव्हतं, संस्कार देऊन घडवलं होतं. ऐका 2 मिनिटाचं उदाहरण. 5 महिन्याचं शिवबाचं वय होतं आणि अचानक काही गनिम गडावर हल्ला करतात. आई जिजाऊ साहेब थांबणाऱ्या नव्हत्या. आई जिजाऊ साहेबानं 5 महिन्याच्या शिवबाला आपल्या हातावर घेतलं आणि एका दासी जवळ गेल्या आणि सांगितलं, हे बघ, आम्हाला युद्धाला जावं लागतंय. आम्हाला युद्धाहून येईपर्यंत शिवबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे.
त्या दासीने सांगितलं, आईसाहेब काळजी करायची नाही, पोटच्या पोरापेक्षा सुद्धा शिवबाचा चांगला सांभाळ करेल. धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. 1-2 मिनिटं सगळंच बंद करा लाईट. हो सिस्टम मध्ये लाईट बंद करा, 2 मिनिटं करा बंद. विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 विठ्ठल. हा चालू करा ताई कडतं. हा सगळे एकत्र आहे काय? लावून घेता वर. हा लावा. उठू नका उठू नका, बसा खाली. गेली की आता कशाला फिरी गरमा लागले. हा बरोबर. हा गेले. 10 मिनिटं शांत बसा. लैला आमचा प्रवास करून आलो, अशी उठाउठी केली असं तर चालणार नाही. विक्षेप कीर्तनात, कीर्तनी विक्षेप त्याची पैमरण. आता उगं थोडंसं त्रास सहन करा, 10 मिनिटं, आणि 10 मिनिटामध्ये थांबतो मी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. यथामती आता अवकाशाभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ते चालू ठेवा, मी चालू केलं. ते विटूक लावलं तर नाही. विटूक जाता जाता सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. हात जोडून पाय पडून सांगतो, महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं नाव जर तुम्ही युट्यूबला टाकलं गोपीनाथ महाराज जरांगे, तर वेगवेगळ्या विषयावर माझे प्रबोधन आहेत. हात जोडून कळकळीची विनंती आहे, कीर्तनाचा शेवटचा संदेश आपण प्रत्येकाने घरी घेऊन जा. जीवनामध्ये व्यसन करू नका. व्यसन अत्यंत वाईट आहे. कोणी गुटखा, दारू, तंबाखू, गांजा पित असेल तर पिऊ नका. कारण सगळ्यात भयानक, एक वेळेला विष पिणारा माणूस परवडला, पण दारू पिणारा माणूस परवडला नाही. का? विष पिणारा माणूस विष पिऊन एकदा मरतो, एकटा मरतो, पण दारू पिणारा माणूस पूर्ण परिवाराला बर्बाद करतो. म्हणून सगळ्याला माझी विनंती, हात जोडून विनंती आहे, दारू पिऊ नका. दारू खूप वाईट आहे. अरे काय ती दारू पिता तुम्ही? त्या दारूने अनेकाचे प्रपंच उद्ध्वस्त केले. भीमासारख्याच्या वज्र देहाची राखरांगोळी करते ना, तिचं नाव दारू आहे. कुबेरासारख्याला भिकाला लावते ना, तिचं नाव दारू आहे. संसार उद्ध्वस्त करते दारू. म्हणून बाटलीला स्पर्श नका करू. अनेक सांगू, व्यसन करण्यासाठी हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहण्यासाठी हिंमत लागते. लक्षात ठेवा. दारू पासून शारीरिक हानी आहे, सामाजिक हानी आहे, कौटुंबिक हानी आहे, आर्थिक हानी आहे. आर्थिक हानी आहे, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी आहे, समाजामध्ये कोणी विचारत नाही.
कौटुंबिक हानी आहे. सोन्यासारखा प्रपंच, लेकरं बाळ, बायका पोरं उघड्यावर येतात. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे गड्या, दारू पिऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. अरे एक बार हरि नाम का पिला पी कर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे लई दारू प्याल लिव्हर फुटेल, गुटखा खाल तोंड फुटेल, पण या पवित्र धर्ममंडपामध्ये येऊन बसाल ना, आयुष्याचं बंधन तुटेल. इतका हा पवित्र मंडप आहे. काही माणसं दारू पितात, घरी बायका पोराला मारतात, नाही नाही ते बायकोला बोलतात. पण एक लक्षात ठेवा, त्या मायमाऊल्यांचं लय समर्पण आहे. अरे पूर्ण कपाळ त्यांचं असतं, पण सौभाग्याचं कुंकू तुमच्या नावाचं असतं. पाये त्यांचे असतात, पण जोडवे तुमच्या नावाचे असतात.